नमस्कार मंडळी. आज आपण शिकूया युनिट 5 मध्ये युजर डिफाइन्ड फंक्शन हे काय प्रकार आहे. सो युजर डिफाइन्ड फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड. मी काही गोष्टी इंग्लिशमध्ये सांगतो, पण तुम्हाला लिहायचं अल्टिमेटली इंग्लिशमध्ये आणि मी तुला मराठी मध्ये चांगल्यापैकी एक्सप्लेन करतो. इज अ ब्लॉक ऑफ कोड विच ओनली रन्स वेन इट इज कॉल्ड. सो जेव्हा आपण त्याला युजर डिफाइन्ड फंक्शनला आपण कॉल करतो, फक्त तेव्हा ते रन होतं. ठीक आहे. सो मग त्याच्यानंतर पुढे लिहिलं आहे, यू कॅन पास डेटा नोन ॲज आर्ग्युमेंट्स और पॅरामीटर्स इंटू अ फंक्शन. ठीक आहे. तर आपण त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास करू शकतो. हे पॅरामीटर्स काय आपण हे ॲक्चुअल एक्झाम्पलमध्ये बघूया. ठीक आहे. सो पहिलं इज यू फंक्शन इज अ सो फंक्शन म्हणजे असा कोड आहे, जोपर्यंत आपण त्याला कॉल नाही करणार, तोपर्यंत तो कॉल नाही होणार आणि आपण त्याला काहीतरी व्हॅल्यूज पास पण करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये लिहिलं आहे, फंक्शन्स आर यूज्ड टू परफॉर्म सर्टन ॲक्शन्स. दे आर इम्पॉर्टंट फॉर रियुजिंग द कोड. डिफाईन द कोड वन्स अँड यूज इट मल्टिपल टाइम्स. ठीक आहे. सो फंक्शनमध्ये आपले काहीतरी ॲक्शन्स होतात. आणखीन तो कोड आपण कितींदाही आपण त्याला यूज करू शकतो आणि तो कोड कधीही खराब नाही होत, की त्याचं त्याचं कधी आयुष्य कधी संपत नाही. जेवढ्यांदा पाहिजे तेवढ्यांदा आपण यूज करू शकतो. ठीक आहे. ॲडव्हांटेजेस मी इकडे दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे युजर डिफाईन्ड फंक्शन इज म्हणजे जे आपण बनवलेले आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठचे फंक्शन असू शकतात का? असतात. बिल्ट इन फंक्शन्स. ठीक आहे. तर नेहमी आपण कोडमध्ये वरती बघतो. लेफ्ट साइडला इकडे बघा. हॅश इन्क्लूड stdio डॉट h. व्हॉट दिस मीन्स इज स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट h म्हणजे हेडर. ही फाईल अशी आहे, की ज्याच्यामध्ये आपले सगळे जे नॉर्मल्स आपण फंक्शन जे आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल लेफ्ट साइडला बघा. देयर इज अ printf फंक्शन. हा आपण सगळीकडे आपण खूप यूज करतो. ठीक आहे. printf हा सगळ्यात सिंपल फंक्शन आहे, जो सी मध्ये सगळ्यात बेसिक प्रोग्राममध्ये पण यूज होतो. ठीक आहे. तर आता आपण बघूया, की फंक्शनचे काय-काय वेगळे-वेगळे एलिमेंट्स असतात किंवा त्याच्यामध्ये काय-काय वेगळे-वेगळे भाग असतात. तो फंक्शन पहिला भाग आहे फंक्शन डिक्लेरेशन. ठीक आहे. सो डिक्लेरेशन म्हणजे मी कंपायलरला सांगतोय, की माझ्याकडे 3 फंक्शन्स आहेत. हां, फंक्शन 1, फंक्शन 2 आणि फंक्शन 3. आता लेफ्ट साइडला बघा. ठीक आहे. 3 फंक्शन्स आहेत. फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 3. फंक्शन 1 मध्ये मी काहीही पाठवत नाही. ब्रॅकेटमध्ये जे असतं, जे आपण प्रिंटफमध्ये जनरली बघतो ब्रॅकेटमध्ये, हा डेटा मी फंक्शनला पाठवतोय. ठीक आहे. सो पहिल्या फंक्शनमध्ये काहीही पाठवत नाहीये. सेकंड फंक्शनमध्ये मी 2 गोष्टी पाठवतोय और पॅरामीटर्स पाठवतोय आणि दोन्ही इन टाइपचे आहेत. ठीक आहे. सो आयएनटी पॅरम 1, आयएनटी पॅरम 2. फंक्शन 3 मध्ये मी 2 पॅरामीटर्स पाठवतोय. दोन्ही फ्लोट टाइप डेटा आहे. ठीक आहे. सो ते ऑल्सो पॅरम 1, पॅरम 2 आहे. सो दिस इज डिक्लेअरिंग अ फंक्शन. ठीक आहे. सो जेव्हा कोड जेव्हा रन व्हायला लागतो, तर बेसिकली हे मी सांगतोय कंपायलरला का, की हे मी फंक्शन बनवलेले आहेत आणि हे कुठेतरी असणार आहेत कोडमध्ये. ठीक आहे. अजूनपर्यंत ह्याला एक्झिक्यूट नाही करायचं. जोपर्यंत मी त्याला कॉल नाही करत, जोपर्यंत मी त्याला बोलवत नाही, तोपर्यंत हे फंक्शन एक्झिक्यूट होणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट इज मी मेन म्हणजे मी मेनमध्ये जातो. हं. आणखीन मी फंक्शनला जिथे पण मी फंक्शनला कॉल करतो, जसं आपण प्रिंटफ लिहितो, दॅट इज कॉल्ड कॉल टू फंक्शन्स. सगळ्यात आधी इज डिक्लेअर फंक्शन्स. नेक्स्ट इज कॉल टू फंक्शन्स और कॉलिंग फंक्शन्स. ठीक आहे. सो जेव्हा मी फंक्शनला माझं बोलवतोय, जसं आपण प्रिंटफला बोलवतो, प्रिंटफ बेसिकली डिस्प्ले करतो डेटा स्क्रीनवरती. ठीक आहे. सो कॉल टू फंक्शन्स इज सेकंड पार्ट. थर्ड इज डिफाइनिंग फंक्शन म्हणजे ॲक्चुअल फंक्शन करणार काय आहे? ते सगळ्यात मेनचं कर्ली ब्रॅकेट क्लोज आहे. त्याच्यानंतर डिफाइनिंग एव्हरी फंक्शन येतं. ठीक आहे. ते ह्याच्या मेनच्या आत येत नाही. मेनच्या बाहेर असतं हे. कर्ली ब्रॅकेटच्या नंतर येतं. तो माझं पहिलं व्हॉइड फंक्शन आहे. नेक्स्ट फंक्शन 2, थर्ड इज फंक्शन 3. ठीक आहे. तर आता आपण हे बघूया, की ह्याच्यामध्ये काय-काय एलिमेंट्स असतात. सो पहिला भाग आहे फंक्शन डिक्लेरेशन. ठीक आहे. सो फंक्शन 1 मध्ये मी काहीही पाठवत नाही. जोपर्यंत मी त्याला कॉल नाही करत, तोपर्यंत फंक्शनला पाठवतोय. ठीक आहे. फंक्शन 2 मध्ये मी 2 पॅरामीटर्स पाठवतोय. दोन्ही इन टाइपचे आहेत. ठीक आहे. सो आयएनटी पॅरम 1, आयएनटी पॅरम 2. फंक्शन 3 मध्ये मी
हे फंक्शनमध्ये काय पार्ट्स आहेत. ठीक आहे. तर इकडे जे आता आपल्या ह्या दोन्ही साईडच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला बघायला लागेल. ठीक आहे. ही व्हॉइड फंक्शन वन इज व्हॉइड. ठीक आहे. व्हॉट दिस व्हॉइड मीन्स इज इट इज रिटर्निंग नो डेटा. व्हॉइड म्हणजे नथिंग. ठीक आहे. फंक्शन टू रिटर्न करते इंटीजर टाइप ऑफ डेटा. फंक्शन थ्री रिटर्न करते फ्लोट टाइप ऑफ डेटा. ठीक आहे. तो इकडे राईट साईडला लिहिलेलं आहे. व्हॉइड पहिला फंक्शन व्हॉइड म्हणजे काही रिटर्न नाही करणारे. दुसरा फंक्शन इंटीजर डेटा रिटर्न करणारे, आणखीन परत पाठवणारे, आणि तिसरा फंक्शन फ्लोट टाइप ऑफ डेटा परत पाठवणारे. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये इकडे राईट साईडला दिलेलं आहे. सो हे जे इंट पॅरम वन इज द टाइप ऑफ डेटा जे मी पाठवतोय या फंक्शनला. सो फंक्शन वन मध्ये मी काहीही पाठवत नाही, काहीही रिसीव्ह न करत आहे, परत येत नाहीये. फंक्शन टू मध्ये मी इंटीजर टाइप ऑफ डेटा पाठवतोय. दोघांची नावं पॅरम वन अँड पॅरम टू आहे. फंक्शन थ्री मध्ये मी फ्लोट टाइप ऑफ डेटा पाठवतोय. पॅरम दोन आहेत, पॅरम वन अँड पॅरम टू. हे मी काय राईट साईडला पण दिलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा मी मेन मध्ये जातो, जेव्हा पहिलं लाईन ऑफ कोड, सो फंक्शन वन जर मी नुसतं लिहिलं ओपन अँड क्लोज ब्रॅकेट, व्हॉट दिस मीन्स इज गो अँड रन द फंक्शन, म्हणजे त्या फंक्शनला एक्झिक्यूट कर. तर हे इकडे दाखवले ब्लू एरोनी, तो ते हे फंक्शन जाऊन एक्झिक्यूट करतो. फंक्शनमध्ये काय करतो, लेफ्ट साईडचा कोड आणखी राईट साईडचा कोड एक्झॅक्टली सेम. ठीक आहे. काय करतो, तो काहीतरी प्रिंट करतो आणि परत त्याचा कंट्रोल परत इकडे येतो. सो बेसिकली तो जो कंट्रोल आहे आधी इकडून फंक्शन वन मधून इकडे गेला, व्हॉइड फंक्शन मध्ये प्रिंट केला त्यांनी, आणि तो कंट्रोल परत नेक्स्ट लाईन आफ्टर 15 येतो. ठीक आहे. नेक्स्ट इंटीजर टाइप ऑफ डेटा मी मी दोन डिक्लेअर केले, दोन्हीची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. तर मी फंक्शन टू ला कॉल करतो दोन पॅरामीटर मध्ये. इंटीजर टाइप ऑफ लिहिलेलं आहे, इंटीजर टाइप ऑफ डेटा मी 6 आणि 4 ला पास करतो. ठीक आहे. फंक्शन टू मध्ये काय होतंय, फंक्शन टू मध्ये आल्यानंतर इकडे जे व्हॅल्यू आहे, इकडे मी काहीही देऊ शकतो. इकडे कसं मी पॅरम वन पॅरम टू दिलं होतं, तर मी इकडे सांगताना मी काहीही सांगतो, P1 P2 X1 X2 A1 AB काहीही टाकतो. ठीक आहे. तर P1 आणि P2 आलं, आता त्याला मी काय करतोय, मी P1 P2 ला ऍड करतोय आणि ती व्हॅल्यू रिटर्न करतोय, म्हणजे ती व्हॅल्यू परत जाते. सो ही इंटीजर प्लस इंटीजर आपल्याला नेहमी इंटीजर व्हॅल्यू देईल. तो रिटर्न करताना तो इकडे रिझल्ट टू मध्ये इंटीजर व्हॅल्यू टाकेल. ठीक आहे. आणि तो ते इंटीजर रिझल्ट प्रिंट करेल. ठीक आहे. पर्सेंटेज डी दिलंय, तर इंटीजर व्हॅल्यू प्रिंट करेल. बॅकस्लॅश एन, एक कंट्रोल एक लाईन खालती येईल. ठीक आहे. सिमिलरली मी रिझल्ट थ्री याच्यामध्ये मी 3.5 आणि 2.4 मी पास करतोय. हा. आणि मी कॉल करतोय फंक्शन थ्रीला. सो P1 is float type of data, P2 is float type of data. I'm returning P1 divided by P2. ठीक आहे. तो डेटा माझा इकडे आला आणि तो रिझल्ट थ्री मी इकडे प्रिंट करतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की व्हॉइड टाइप ऑफ डेटा, व्हॉइड इज बेसिकली जो माझ्या फंक्शन नावाचं जे लेफ्ट साईडला असतं किंवा डावीकडे जे असतं, त्याला ते माझं रिटर्न काय, उलटा काय येतोय डेटा ते सांगतं. आणखीन ब्रॅकेटमध्ये जे असतं, मी फंक्शनला काय पाठवतोय ते ह्याच्यामध्ये असतं, ब्रॅकेटच्या आत असतं. ठीक आहे. तर हे तुम्ही ह्याचा कोड जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळेल. तर तुम्ही बघून टाईप करा, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये हा कोड बघून तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला मिळेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी छोटा चेंज करतो आणि मी ह्याचं व्हॅल्यू लोड टाईप करतो आणि ह्याला आपण एक्झिक्यूट करूया.
आपण याला एक्झिक्यूट करून बघू. So 1 point, so result of function 2 is 10. 6 plus 4 is 10. 3.5 divided by 2.5 is 1.45833. ठीक आहे. तो हे आपला सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फंक्शनचं एक्झाम्पल आहे. तो जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला व्हॉट इज अ फंक्शन अँड गिव्ह एन एक्झाम्पल, तर ह्याच्यामधलं तुम्ही एक कुठचंही देऊ शकता. म्हणजे तुम्ही फक्त हा वाला पार्ट आहे जो फंक्शन वाला पार्ट आहे, फंक्शन 1, ज्याच्यामध्ये आपण काहीही करत नाहीये, नुसतं प्रिंट करतोय, ते पण जर तुम्ही दिलं तर मी ते तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे. हे सगळं ट्राय करा. यू शुड बी एबल टू डू इट. थँक यू.